इट शुड बी द आय स्क्वेअर आर. म्हणजे आपल्याजवळ कुठली क्वांटिटी माहित आहे आपल्याला, नोन क्वांटिटी कुठली आहे, अँड फ्रॉम दॅट नोन क्वांटिटी वी कॅन फाइंड आउट द अननोन क्वांटिटी. समजा आता इथं व्होल्टेज दिलेलंच नाहीये, व्होल्टेज माहित आहे, करंट माहित आहे, तर हा पॉवरचा फॉर्म्युला, पण त्याचा रेजिस्टन्स माहित आहे आणि हाऊ मच करंट विल बी कन्झ्युम. समजा एक फॅन आहे आणि या फॅनला आपण पॉवर माहित आहे, आपली पॉवर इज द 60 वॅट. या हा फॅन, हाऊ मच पॉवर इज कन्झ्युम बाय दिस फॅन इज द 60 वॅट. मग करंट, सो हाऊ वी कॅन फाइंड आउट द करंट. याला दोन वायर लागलेले आहे, एक फेजचा वायर लागलेला आहे आणि एक न्यूट्रलचा वायर लागला आहे, आणि तो लागला आहे या फॅनला. मग काय करतो आपण, फेज किंवा न्यूट्रल कुठेही हे वायर ओपन करू, आणि ओपन करू म्हणजे सिरीज मध्ये ॲमीटर लावू. सिरीज मध्ये ॲमीटर, व्होल्टेज जर मेजर करायचं असेल तर शंट मध्ये, या फेज आणि न्यूट्रलच्या याच्यामध्ये. हा झाला न्यूट्रल. फेज न्यूट्रलच्या अक्रॉस जर व्होल्टेज लावलं, पण व्होल्टेज व्हॅरी होत नाही. व्होल्टेज जे इनपुट लावलेलं आहे 230 व्होल्ट तेवढंच राहील, पण हा करंट किती कन्झ्युम करतो त्याच्यावरती डिपेंड आहे, हाऊ मच पॉवर इज कन्झ्युम बाय द फॅन. तर हा करंट काढतो. तर करंट काय, मग करंट काय केलं आपण याच्यामध्ये पुट केला. आणि दुसरं काय, रेजिस्टन्स. तर लोड रेजिस्टन्स, त्याला काय म्हणू, लोड रेजिस्टन्स म्हणू, त्याला फॅन रेजिस्टन्स ऑफ द फॅन म्हणजे आर एफ म्हणू. जे जे लोड लावलेला आहे त्याचं दॅट रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द पर्टिक्युलर अप्लिकेशन. मग ते अप्लिकेशन काय आहे, तर जे काही अप्लिकेशन असेल त्याचं इंटरनल रेजिस्टन्स आर. मग आता या फॅनमध्ये इंटरनल रेजिस्टन्स काय, वाइंडिंग. तर वाइंडिंगचं जे रेजिस्टन्स आहे ते जास्त राहील की कमी राहील, दॅट शुड बी द व्हेरी लेस, बिकॉज वाइंडिंग इज मेड फ्रॉम द प्युअर कंडक्टिव्ह मटेरियल कॉपर. मग ह्या कॉपर पासून बनलेला आहे तर त्याचा रेजिस्टन्स कमी आहे. मग तुम्ही याच्यापासून काढा, पॉवर काढा. म्हणजे पॉवर दिली आय स्क्वेअर आर, या दोघावरून पॉवर काढता येईल. म्हणजे त्याच्या बॉडीवर दिलेली पॉवर गिवन बाय द कंपनी 60 वॅट, आणि तुम्ही पॉवर कन्झ्युम बाय द फॅन काढली, तर ते जर 60 वॅटच्या नियर अबाउट आलं, देन दॅट शुड बी द करेक्ट. म्हणजे गिव्हन पॉवर इज इक्वल टू द फाइंडिंग पॉवर, ऑब्झर्वेशन पॉवर. असंच करता की नाही प्रॅक्टिकलमध्ये आपण असंच करतो. परंतु समजा आता याच्यामध्ये स्पीड 1 2 3 वेगळी असेल, तर ही पॉवर काय होईल, व्हेरिएशन होईल, पॉवरमध्ये व्हेरिएशन होईल. पहिल्या याच्यावरती स्पीडवरती जर फॅन असेल तर त्याची पॉवर कमी झाली, कारण करंट कमी घेईल तो. अशा प्रकारे हा करंट म्हणजे डेव्हलप होईल. मग आपण याच्यापासून ओम्स लॉ पासून आपल्याला हे माहित आहे, पॉवर पासून हे माहित आहे. या बेसिक गोष्टी आहे, या माहीतच असायला पाहिजे. आता इथे पहा, केसीएलनी काय केलं की एक सर्किट आहे, समजा हे ऑपॅम्प सर्किट आहे, ऑपॅम्प सर्किट मध्ये काम पडते, आणि इथून एक फीडबॅक गेलेला आहे. इथे रेजिस्टन्स आहे, इथे रेजिस्टन्स आहे, पण इथे काय लावलेलं आहे, एक बॅटरी लावली आणि इनपुट करंट दिलेला आहे. याच्यामध्ये इनपुट करंट हा काय झाला, सायनोसायडल इनपुट करंट. तर आपल्याला इथे काय काढायचं आहे की हाऊ मच करंट विल बी फ्लो ॲट दॅट पॉइंट बी. या बी पॉइंटला मग काय झाला, हा इनकमिंग करंट झाला, हा आउट गोईंग करंट झाला, आणि याच्यामधनं फ्लो होणारा 0 आहे. म्हणून काय पाहतो आपण, I1 समजा हा 1 आहे आणि हा 2 आहे, म्हणजे I1 I2. तर मग काय होईल, I1 इज इक्वल टू I2. मग आपल्याला पुन्हा आठवावं लागेल, व्होल्टेज फॉर्म मध्ये लिहायचं आहे ते इक्वेशन. व्होल्टेज फॉर्म मध्ये मग तुम्हाला आउटपुट पॉवर इज इक्वल टू इनपुट काढायची आहे, तर असं करायचं आहे. I1 काय झालं, मग I1 इज इक्वल टू V1 बाय आर. आर कुठला, हा रेजिस्टन्स. या रेजिस्टन्स मधून किती करंट फ्लो होतो, आणि IL काय झाला, इथे रेजिस्टन्स, तो इट शुड बी द V2 बाय आर. आता याला म्हणताना V1 ला काय म्हणाल, V इन. V2 ला काय म्हणाल, कारण V2 काय आहे, आउटपुट व्होल्टेज, तर याला V2 म्हणाल. मग याच्यावरून आपल्याला हे प्रूव्ह झालं की हा समजा R1 आहे, हा R1 आहे, बरोबर लिहिताना थोडा प्रॉब्लेम येतो. आणि हा समजा हा हॅलो, स्क्रीन पूर्ण ब्लँक आहे सर, दिसत नाही काही. ब्लँक आहे येस सर. माझ्या याच्यात तर शेअर झाली आहे रे.
किती वेळची ब्लँक आहे? हाँ, तो व्हाइट स्क्रीन पे मैं लिख रहा वो नहीं आ रहा है क्या? नहीं सर। अरे मैं इतने देर से समझा के दे रहा हूँ, फिर कैसा प्रॉब्लम है? हेट यार, आता दिसते? आता दिसते नहीं का? सर। नाही सर. अजूनही नाही दिसत. नाही सर. अरे आता तो प्रॉब्लेम है. आता मी ए लिहिलेला आहे, दिसतो का? नो सर। हा, नो सर। पण आतापर्यंत तर आपण असं शिकवत होतो, तर मग तेव्हा दिसत होतं की नाही? तेव्हा तर दिसत होतं ना? नाही सर, काहीच नाही दिसत। नाही आता नाही ब्लँक रे, पेज याच्या होता आधी ना. थर्ड सेमिस्टरला. हो तेव्हा दिसत होतं। Yes, मग sir. हे असंच तर करून राहिलो आपण. दुसरा काहीच बाबा डिस्कार्ड होऊन राहिला, स्क्रीनही चालली. ओके, मी तुम्हाला हे सगळं समजून सांगत होतो की त्याच्यावरती डायग्राम काढल्या काय सगळं. बर बर, आता हा, आता ही स्क्रीन दिसते का? इंटिग्रेटेड सर्किट. ब्लँक पेज आहे सर. हे ब्लँक पेज आहे. हम्म. अरे अरे ही तर पीपीटी आहे ना, पीपीटीचं ब्लँक पेज आहे. हा? हो सर, पीपीटीचं ब्लँक पेज आहे. पूर्ण ब्लँक पेज आणि व्हाईट कलरचा आहे की कुठला आहे? व्हाईट. व्हाईटच. व्हाईट कलर आहे सर, व्हाईट कलर। अरे परंतु याच्यावर तर सगळं लिहिलेलं आहे रे, काय यार. सर 5th पेज वर लिहिलाय इंटिग्रेटेड साईडला सर्किट। दिसत आहे सर. आपण थर्ड पेज वर आहे आणि 5th पेज वर लिहिलं आहे इंटिग्रेटेड सर्किट. हा, आता आता दिसतं का तुम्हाला? मग बेसिक प्रोसेस इन्व्हॉल्ड इन फॅब्रिकेशन, फॅब्रिकेटिंग नाही. मोनोलिथिक आयसी, दिसतं का हे? नाही सर. काहीच नाही दिसत. अरे, एक आता मिनिट. दिसते सर. हा, आता दिसते. यस। अच्छा अच्छा, प्रेझेंटेशनला दिसून नाही राहिलं, प्रेझेंटेशन होऊन नाही राहिलं त्याचं. पण आपण आता आता दिसतंय पूर्ण आहे ना? हो सर, आताही दिसत नाही. दिसत आहे सर. हा, सिलिकॉन वेफर, इपिटेक्सियल ग्रोथ, ऑक्सिडेशन सर्व दिसत आहे. हो येस सर. और हा, मग मी आता पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन चालू केल्यावर तर दिसायलाच पाहिजे. हे पहा, आता आता दिसते का? आता राम, आता दिसते का? हो सर, आता दिसत आहे। अरे आता आता दिसून राहिली, याच्या आधी का नव्हतं दिसत मग? बा, ओके. आता मी तुम्हाला हा, आता याच्यावरती लिहिलेलं दिसते का? ए लिहिलं आहे मी ब्लँक पेजवर. नाही सर, हे नाही दिसत आहे. नाही लिहिलेलं नाही दिसत आहे सर. बरं, ब्लँक आता हे इंटिग्रेटेड सर्किट हे दिसतंय. हे दिसते ना? हे नाही दिसत. आता ते दिसत आहे सर, ते बेसिक प्रोसेस इन्व्हॉल्व इन फॅब्रिकेटिंग. अरे अरे अरे, हा, 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 हा.
बरं, आता आपण पीपीटी वरनच पाहू, जाऊ द्या. ओके, तुम्हाला पीपीटी दिसून राहिली, प्रेझेंटेशन नाही दिसून राहिलं. आता हे दिसत आहे तुम्हाला, ऍडव्हान्टेजेस ऑफ इंटिग्रेटेड सर्किट. येस सर. हा, हे दिसत आहे. सो बरं, इंटिग्रेटेड सर्किट आपण नंतर पाहू, कारण आता सुरुवात करतोय आपण. थोडं फटाफट आपल्याला 127 पेजेस आहेत, त्याचं ओव्हरलुक करतो मी. सब्जेक्ट मध्ये काय आहे, तर वी कॅन से दॅट इट इज ऑपरेशनल ऍम्प्लिफायर. म्हणजे ही एक आयसी आहे आणि या आयसीनी दिसतं ना आता हे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर. येस सर. हो सर. हा, मी डेफिनेशन वगैरे काहीच वाचणार नाही, फक्त फटाफट तुम्हाला सांगत जातो. ऑपरेशनल ऍम्प्लिफायर, मग डायरेक्ट कपल आहे, हाय गेन आहे वगैरे, ते आता काही नाही सांगत. ऑपरेशनल ऍम्प्लिफायर इज अ आयसी. आता आपण जसं एडीसी मध्ये ट्रान्झिस्टरच्या अवतीभोवती आपण कॉम्पोनंट लावायचं आणि लो पास सर्किट, हाय पास सर्किट, ऍम्प्लिफायर असं बनवायचं आपण. व्होल्टेज डिवायडर लावायचं, स्टॅबिलायझेशन वगैरे. आता ट्रान्झिस्टरच्या जागेवर, इन प्लेस ऑफ ट्रान्झिस्टर, वी कॅन यूज द ऑपरेशनल ऍम्प्लिफायर. समजलं का? फक्त ट्रान्झिस्टरच्या, पहा, सोप्या भाषेत समजून घ्या तर सोपं जाईल आणि काही कठीण नाही आहे. मग आता माझा पूर्ण नोट्स काढणं चालू आहे, त्याच्यावर लक्षात आलं की तुम्हाला म्हणजे जर ईडीसी समजलं तर हे समजून जाते. आपण काय करतो की ऑपॅम आयसी लावतो. या ऑपॅम आयसीचा यूज काय आहे की हाय गेन देत असल्यामुळं, सो वी कॅन यूज द ऑपॅम आयसी इन प्लेस ऑफ द ट्रान्झिस्टर. अँड ट्रान्झिस्टर, डायोड, एफईटी, ऑपरेशनल ऍम्प्लिफायर, ऑल दीज आर द ऍक्टिव्ह डिव्हाइस. याला काय म्हणतात? हे ऍक्टिव्ह डिव्हाइस आहे. पण रेजिस्टन्स, कॅपॅसिटर, इंडक्टर, दीज आर द पॅसिव्ह कॉम्पोनंट. हे कुठले झाले? पॅसिव्ह कॉम्पोनंट. पॅसिव्ह आणि लिनियर. मग जे लिनियर अप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये रेजिस्टन्स, कॅपॅसिटर वापरलेला आहे. रेजिस्टन्स, कॅपॅसिटर, इंडक्टरचा यूज आपण ईडीसी मध्ये केला, याच्यात नाहीये. रेजिस्टन्स, कॅपॅसिटर आणि इंडक्टर सुद्धा काही काही ऑसिलेटर मध्ये आहे. म्हणजे रेजिस्टन्स, कॅपॅसिटर, इंडक्टर जर वापरलं तर त्या सर्किटला काय म्हणतात? लिनियर सर्किट. म्हणजे आउटपुट काय देतं? इनपुट वर्सेस आउटपुट शुड बी द लिनियर. मग त्याला काय म्हणतात? लिनियर, म्हणजे अप्लिकेशन ऑफ लिनियर अप्लिकेशन बाय ऑपरेशनल ऍम्प्लिफायर. त्या युनिटला काय म्हणाल? लिनियर अप्लिकेशन. मग लिनियर अप्लिकेशन जे जे आहे ते डिस्कस करू आपण. मग नॉन लिनियर अप्लिकेशन. मग नॉन लिनियर अप्लिकेशन कुठले आहे? ज्याच्यामध्ये ट्रान्झिस्टर, एफईटी जर वापरला तर तो झाला ऍक्टिव्ह आणि नॉन लिनियर. आता या 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 सब्जेक्ट मध्ये काय पाहून राहिलो आपण? वी हॅव डिस्कस द ऑपरेशनल ऍम्प्लिफायर. तर ही एक आयसी आहे आणि या आयसीनी आपण सगळे ऑपरेशन करतो. समिंग करतो, सबस्ट्रॅक्शन करतो, ऍडिंग करतो, त्याचा ऍव्हरेज काढतो, स्केलिंग करतो, नंतर इंटिग्रेशन करतो, डिफरन्शिएशन करतो, मल्टिप्लिकेशन करतो. हे ऑपरेशन्स करतो आपण. लो पास सर्किट म्हणजे लो पास फ्रिक्वेन्सी आपण दुसऱ्या सर्किटला देतो. हाय पास सर्किट म्हणजे हाय पास दुसऱ्या सर्किटला हाय पास देतो आपण कॅपॅसिटरचा यूज करून. मग कॅपॅसिटर सिरीज मध्ये, शंट मध्ये कसा लावायचा तो आपण युनिट 1 आणि 2 मध्ये ईडीसी मध्ये पाहिलेला आहे, फिल्टर सर्किट मध्ये पाहिलाय आणि लो पास, हाय पास, इंटिग्रेटर आणि डिफरन्शिएटर मध्ये सुद्धा पाहिलेला आहे. फक्त तो जो रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर आहे ना, तो एक्सटर्नल साइडला लावलेला आहे आपण ऑपरेशनल ऍम्प्लिफायरच्या. आणि ऑपरेशनल ऍम्प्लिफायरची आयसी आहे आणि त्याच्यापासून आउटपुट कसं भेटतं? म्हणजे आउटपुट काय भेटल? लो पास सर्किट जर लावला म्हणजे रेजिस्टन्स सिरीज मध्ये लावला, कॅपॅसिटर शंट मध्ये लावला, तर हे काय करते? लो पास, लो फ्रिक्वेन्सी पास करते. म्हणजे आउटपुटला लो फ्रिक्वेन्सी भेटते अँड दॅट इज कनेक्टेड टू द अप्लिकेशन. आणि हाय काय करते? बायपास. पहा, बायपास आणि पासचं मिनिंग वेगळं आहे. हे बऱ्याच लोकांना समजत नाही, तर याच्यामध्ये कन्फ्युजन राहते. हाय फ्रिक्वेन्सी काय होऊन राहिली? विथ द हेल्प ऑफ ग्राउंड इट इज बायपास. मग कम्युनिकेशन मध्ये बरेचशा फ्लक्च्युएशन नसतात, एसी फ्लक्च्युएशन्स आहे, दॅट फ्लक्च्युएशन विल बी बायपास. त्याला काय म्हणतो आपण? बायपास द सर्किट.
बायपास म्हणजे कुठलेही फ्लक्च्युएशन आले आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफिअरन्स, कपॅसिटन्स, नॉईज फिअरन्स, तर नॉईज वगैरे आपल्याला जर रिमूव्ह करायचं असेल तर आपण कपॅसिटर काय करतो, शंट मध्ये टाकतो आणि त्याला ग्राउंड करतो. पहा असं अप्लिकेशन आहे. म्हणजे काय होईल, जिथे जिथे कुठे नॉईज आला तो नॉईज काय करतो आपण, बायपास करतो. तर ते एक्सटर्नल सर्किट आपण या ऑपरेशनल ऍम्प्लिफायरला लावतो. मग हे ऑपरेशन ऍम्प्लिफायरचा सिम्बॉल असा आहे, ट्रँग्युलर टाईप, डायोड टाईप. याला 8 पिन्स आर देअर, म्हणजे 8 पिन आहे. या आयसी मध्ये 8 पिन आहे. त्या 8 पिन मधल्या आपण 7 पिन वापरतो. 7 पिन मधल्या 5 पिन नेहमी वापरतो. तर 5 पिन कुठल्या आहे, 2 नंबरची नॉन इन्व्हर्टिंग आहे, 3 नंबरची इन्व्हर्टिंग आहे. हे इन्व्हर्टिंग काय आहे, नॉन इन्व्हर्टिंग काय आहे, आपण पहिलं लेक्चर जे राहील ना त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन करू. 7 नंबरला समजा ही आयसी आहे, या आयसीला वर्किंग करण्याकरता व्होल्टेज पाहिजे, प्लस व्हीसीसी मायनस व्हीई, 15 व्होल्ट मायनस 15 व्होल्ट. म्हणजे प्लस व्हीसीसी इथे दिलेला आहे, मायनस व्हीई इथे दिलेला आहे. आणि इनपुट तुम्ही जे काही देता, समजा मला टेम्परेचर कंट्रोल करायचं आहे डिझाईन, आणि टेम्परेचर कंट्रोल करायचा व्होल्टेज डिवायडरने, तर मी एक टेम्परेचर कंट्रोलचं आरटीडी किंवा थर्मिस्टर त्याच्यामध्ये लावल. दॅट आर द इनपुट ऑफ दिस आयसी. हे वर्किंग व्होल्टेज आहे. हे कुठलं आहे, हे जे व्होल्टेज आहे हे वर्किंग व्होल्टेज आहे, प्लस 15 व्होल्ट मायनस 15 व्होल्ट. म्हणजे त्याला म्हणतो प्लस व्हीसीसी मायनस व्हीसीसी. याला आपण छेडछाड नाही करत, या आयसीला आपण हे व्होल्टेज देतो आणि 6 पासून आपल्याला आउटपुट भेटते. जे काही सिग्नल्स आपल्याला कंट्रोलिंग करायचे, ऍडिंग करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे, इंटिग्रेशन करायचं आहे, डिफरन्शिएशन करायचं आहे, ते आपण या साईडने, आता माझा पेन चालू नाहीये त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे, ते आपण या तुम्ही माऊस सोबत पहा, ते आपण इनपुट साईडला लावतो. या इनपुट साईडला ते सर्किट बनवतो आणि आउटपुटला तुम्हाला त्याचं आउटपुट मिळतं. सो आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑपॅम्पच्या कॅरेक्टरिस्टिक्स दिलेल्या आहे. म्हणजे इनपुट रेजिस्टन्स काय राहतं, आउटपुट रेजिस्टन्स काय राहतं, त्याची बँडविथ काय आहे, गेन काय आहे, ऑल दीज आर गिवन. आता समजा आपण याच्यामध्ये कसं आहे की निगेटिव्हला आपण इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणतो आणि पॉझिटिव्हला नॉन इन्व्हर्टिंग म्हणतो. तर इन्व्हर्टिंग आहे, नॉन इन्व्हर्टिंग आहे, 2 टर्मिनल. याला व्हीसीसी दिलेलंच आहे, व्हीई दिलेलंच आहे, आणि ह्या सर्किटला आपण नॉन इन्व्हर्टिंग म्हणतो. नॉन इन्व्हर्टिंग का म्हणतो की इनपुट जो काही सिग्नल आहे तो आपण या 2 नंबरच्या पिनला दिलेला आहे, निगेटिव्हला, आणि या निगेटिव्ह पिनला इन्व्हर्टिंग म्हणतात. इन्व्हर्टिंग का म्हणतात की जो सिग्नल आपण इथे प्रोव्हाइड केला आहे, समजा सायनोसायडल प्रोव्हाइड केला, तर आपल्याला सायनोसायडलच आउटपुट भेटते, पण आउट ऑफ 180 आउट ऑफ फेज. म्हणजे फेज काय होतो त्याचा, 180 डिग्री आउट ऑफ फेज होतो, आणि त्याचं आउटपुट इक्वेशन आहे, आणि याला गेन वगैरे म्हणतो. हे आपण समजून सांगू. नॉन इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर, पहिल्याला इन्व्हर्टिंग म्हणायचं, याला नॉन इन्व्हर्टिंग. म्हणजे इनपुट जर आपण पॉझिटिव्हला दिलं, इनपुट पॉझिटिव्हला दिलेलं आहे आणि इन्व्हर्टिंग टर्मिनल ग्राउंडला कनेक्ट केलेला आहे, म्हणून याला नॉन इन्व्हर्टिंग म्हणतात. मग त्याचं आउटपुट आहे, आउटपुट इज इक्वल टू व्ही इन 1 + R1 + R2. तर हे कसं काढलं, काय काढलं, तर इथे आपल्याला हे दिसून राहिलं R1 RF वगैरे. तर व्होल्टेज डिवायडर वगैरे लावून किंवा इथे येणारा करंट, तर करंट KCL लावून आपण हे इक्वेशन काढतो. मी ते इक्वेशन तुम्हाला त्यावेळेस समजून सांगाल. आणि ह्या नॉन इन्व्हर्टिंग मोड आणि इन्व्हर्टिंग मोड हेच आपण पूर्ण सर्किटरी, पूर्ण 6 युनिटमध्ये वापरतो आपण हे या मोडमध्ये. आता व्होल्टेज फॉलोअर, हे सगळे सर्किटचे टाईप आहे. डीसी कॅरेक्टरिस्टिक्स, याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. इनपुट ऑफसेट करंट कशाला म्हणतात, इनपुट ऑफसेट व्होल्टेज कशाला म्हणतात, इनपुट बायस करंट कशाला म्हणतात, थर्मल ड्रिफ्ट कशाला म्हणतात, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स म्हणजे बँडविथ वगैरे किती देते बा, किती फ्रिक्वेन्सीवरती तो काम करतो. तर त्याच्याकरता ही इक्विव्हॅलंट सर्किट आहे. आपण काय पाहून राहिलो, एसी कॅरेक्टरिस्टिक्स करता इक्विव्हॅलंट सर्किट आहे. म्हणजे ही 2 नंबर, समजा ही 3 नंबरची पिन, ही 2 नंबरची पिन, किंवा ही 2 नंबरची, ही 3 नंबरची, कशी काढली तर चालते. म्हणजे प्लस मायनस काढा किंवा मायनस प्लस काढा, नो प्रॉब्लेम. परंतु प्लस कशाला म्हणतात, आपला V1 इज कनेक्टेड टू द प्लस. नेहमी काय लक्षात ठेवायचं, V1 हा प्लस म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला लावला, आणि V2 निगेटिव्ह म्हणजे इन्व्हर्टिंग टर्मिनलला लावला. तर हे रेजिस्टन्स जे आहे, हे इंटरनल रेजिस्टन्स आहे, हे
एक्सटर्नल म्हणजे हे आउटपुट रेजिस्टन्स आहे आणि हा त्याचा गेन आहे, दॅट इज कनेक्टेड टू द ग्राउंड. अशी इक्विव्हॅलंट सर्किट आहे ऑपॅम्पची इक्विव्हॅलंट सर्किट. आणि फ्रिक्वेन्सी बँडविड्थ पाहतो आपण. हे फ्रिक्वेन्सी बँडविड्थ आहे. बँडविड्थ इज मेजर इन द डीबी. हा डीबी मध्ये सुद्धा आहे आणि कॉन्स्टंट मध्ये सुद्धा भेटते. म्हणजे कॉन्स्टंट मध्ये समजा 80 डीबी आहे तर त्याची व्हॅल्यू 10,000 राहील. म्हणजे अशा प्रकारे, म्हणजे दॅट हॅज नॉट अ युनिट. ही ऑडिओ फ्रिक्वेन्सी, ऑडिओ व्हिडिओ फ्रिक्वेन्सी आहे अँड दॅट विल बी मेजर इन द डीबी. आणि ही फ्रिक्वेन्सी स्केल आहे. 10 किलोहर्ट्ज, 10K, 100K, देन 1 मेगा, 10 मेगा, 100 मेगा अशी स्केल आहे. मग इथून ही कॉन्स्टंट आहे तर त्या कॉन्स्टंटला काय म्हणतात, मग व्हेरिएशन दिलेलं आहे. हे सर्व या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहू. नीड ऑफ फ्रिक्वेन्सी कॉम्पेन्सेशन, फ्रिक्वेन्सी कॉम्पेन्सेशन करायची आवश्यकता काय का पडते तर ते पाहतो. नंतर हे जे स्लीव रेट वगैरे आहे ना, या कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा इनपुट दिलं आणि आउटपुट पाहता ऑपॅम्प पासून, तर ऍट विच रेट वी हॅव गेटिंग द आउटपुट, म्हणजे डीव्ही बाय डीटी. तुम्हाला व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज जे भेटलं ऍट विथ इन्स्टंट, म्हणजे रिस्पॉन्स कसा आहे त्याचा, that will be that is the microsecond, millisecond, that response should be there, that will be measured by the dv by dt. आणि नंतर आपण असं बरेचसे सर्किट पाहतो. इन्स्ट्रुमेंटेशन ऍम्प्लिफायर, हा इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये वापरल्या जातात. आणि युनिट नंबर 4 मध्ये याचं अप्लिकेशन आहे आणि 7 मार्काला याच्यावरती क्वेश्चन करतात. तर याच्यामध्ये 3 ऑपॅम्प वापरलेले आहे. मग इथे ब्रिज, समजा हे माझा पेन नाही चालत रे काय, इथे ब्रिज जर लावला तर ब्रिजला इनपुट देतो, व्हीटस्टोन ब्रिज म्हणतो आपण, आणि त्याचा आउटपुट इथे लावलेला आहे. आणि त्याच्याप्रमाणे मग त्याच्यामध्ये सेन्सर लावले. कुठलं सेन्सर लावायचं आहे, टेम्परेचर मेजर करायचं असेल आणि त्याचा रेजिस्टन्स चेंज होतो तर असं RTD आहे, रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर. आपला थर्मिस्टर आहे. थर्मिस्टर आर अवेलेबल इन द PTC टाईप, NTC टाईप. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगून राहिलो. नसल समजत तरी तुम्हाला त्या समजून घ्यावं लागल, हे लक्षात ठेवा. म्हणजे RTC, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ RTC असा क्वेश्चन येईल, क्वेश्चन विचारला जाईल. पॉझिटिव्ह RTC, निगेटिव्ह RTC. आता मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे तुम्हाला समजून नाही सांगणार. त्याचा अल्फा काय होतो, दॅट अल्फा शुड बी द पॉझिटिव्ह पर डिग्री सेल्सियस व्हेन चेंज इन द रेजिस्टन्स. When change in the resistance in the NTC type, negative temperature coefficient, हे सेन्सर आहे, थर्मिस्टर म्हणतात त्याला, फॉर टेम्परेचर मेजर करतात. RTD, रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर. असे वेगवेगळे रेजिस्टन्स आपण हा रेजिस्टन्सच वापरू शकतो, कारण व्हीटस्टोन ब्रिज मध्ये वी आर मेजरिंग द रेजिस्टन्स. कॅपॅसिटर आणि इंडक्टन्स सुद्धा मेजर करू शकतो. त्याला AC ब्रिज म्हणतात, AC कंपॅरिझन ब्रिज. व्हीटस्टोन ब्रिज सारखाच दिसतो तो, फक्त इनपुट AC आहे त्याला, आणि DC व्हीटस्टोन ब्रिजला इनपुट DC आहे. आणि त्याचं जे आउटपुट आहे हे दोघांमध्ये कंपॅरिझन केलं जातं. V1 आणि V2 याला कंपॅरेटर म्हणतात. V1 V2चं कंपॅरिझन करतं आणि आउटपुटला एक व्होल्टेज देतं. आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही ते डिस्प्लेमध्ये जर दाखवलं, अॅनालॉग डिस्प्ले आणि डिजिटल डिस्प्ले, तर तुम्हाला किती टेम्परेचर त्या रेजिस्टन्सचं, त्या सेन्सरनी किती टेम्परेचर मेजर केलं, ते टेम्परेचर इथे इंटरनल साइडला व्होल्टेज चेंज होईल, पण एक्सटर्नली तुम्हाला काय होईल की तुम्हाला दिसल 10 डिग्री चेंज झाला की 20 डिग्री झाला की 30 डिग्री झाला. दॅट स्केल शुड बी द टेम्परेचर स्केल. म्हणजे आतमध्ये काय आहे, व्होल्टेज फॅक्टर. आतमध्ये काय आहे, PMMC, परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल, व्होल्टेज कंट्रोल. परमनंट मॅग्नेट मुव्हिंग आयन म्हणजे अॅनालॉग टाईप, आणि डिजिटल असेल तर डिजिटल मीटर. पण डिजिटल मीटर मध्ये आतमध्ये व्होल्टेज व्हॅरी होऊन राहिलं आणि त्याच्याप्रमाणे व्होल्टेज आउटपुटला येऊन राहिलं, बट दॅट स्केल विल बी शोन ॲज अ टेम्परेचर. टेम्परेचर मेजर करत असाल तर टेम्परेचरची स्केल, प्रेशर मेजर करत असाल तर प्रेशरची स्केल, व्हायब्रेशन मेजर करत असाल तर व्हायब्रेशनची स्केल, फोर्स मेजर करत असाल न्यूटन पर मीटर तर न्यूटन पर मीटर फोर्स मेजरमेंट. पण आतमध्ये काय व्हॅरी होऊन राहिलं, व्होल्टेज. कारण हे सर्किट आहे इलेक्ट्रॉनिक सर्किट. तर इलेक्ट्रॉनिक सर्किट आपण मेजर करताना व्होल्टेज आणि करंटच मेजर करतो, पण त्या स्केलवरती ती स्केल अशी डिझाईन केली जाते की त्या स्केलवरती तुम्हाला प्रेशर म्हणजे फिजिकल क्वांटिटी दिसत.
We have to measure the physical quantity by a sensor or transducer and it will be convert into electrical parameter. मला जर एअर प्रेशर मेजर करायचं आहे तर काय मेजर करून राहिलो? प्रेशर मेजर करून राहिलो. द नेम इज द एअर प्रेशर. मग त्या एअरचं प्रेशर काय आहे असं वेगवेगळ्या मेथड्स आहे. वेगवेगळ्या मेथड्सनी तुम्ही एअर प्रेशर मेजर करू शकता आणि एअर प्रेशर मेजर करताना स्ट्रेन गेज वापरतो, वेगवेगळ्या मेथड्स वापरतो. स्ट्रेन गेज मध्ये सुद्धा रेजिस्टन्स चेंज होते आणि दॅट रेजिस्टन्स विल बी मेजर बाय द इन्स्ट्रुमेंटेशन ऍम्प्लिफायर. अशा टाईपचा ऍम्प्लिफायर आहे. म्हणजे या ऍम्प्लिफायरला काय म्हणतात? हा जो पहिला ऍम्प्लिफायर आहे इट इज अ नॉन इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर. कारण V1 कशाला दिलेला आहे? पॉझिटिव्हला. आणि इथे सुद्धा V2 कशा दिलेला आहे? पॉझिटिव्हला. हे दोन्ही काय झाले? नॉन इन्व्हर्टिंग. आता इथे इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग नाही म्हणू शकत बिकॉज बोथ हॅज गेटिंग द इनपुट. म्हणजे इथे सुद्धा इनपुट आहे, इथे सुद्धा इनपुट आहे. याचा डिफरन्स काढतो आपण कंपॅरिझन. म्हणजे डिफरन्शियल इनपुट हाय गेन आउटपुट. इन्स्ट्रुमेंटेशनची आपला ऑपरेशनल ऍम्प्लिफायरची डेफिनेशनच ती आहे. डेफिनेशन म्हणजे डिफरन्शियल इनपुट. तर हे आपण त्याच्यानंतर पाहू. आता समजा इन्स्ट्रुमेंटेशन ऍम्प्लिफायर जर पाहिलं, इन अ नंबर ऑफ इंडस्ट्रियल अँड कन्झ्युमर अप्लिकेशन द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज युजली डन विथ द हेल्प ऑफ ट्रान्सड्युसर्स. म्हणजे ट्रान्सड्युसर इज अ पार्ट ऑफ सेन्सर. ट्रान्सड्युसर म्हणतात, कुठे सेन्सर म्हणतात. आता ट्रान्सड्युसर आणि सेन्सर मध्ये डिफरन्स आहे तर तो बट दॅट इज द सेन्स. हे लक्षात घ्या. तर इन्स्ट्रुमेंटेशन असेल तर मी तेव्हा ती तुम्हाला समजून सांगितलं व्हॉट इज द डिफरन्स इन द ट्रान्सड्युसर अँड सेन्सर. बट इट इज अ सेन्सर. सो मग याच्यामध्ये ऍक्टिव्ह, पॅसिव्ह, अॅनालॉग, डिजिटल, प्रायमरी, सेकंडरी, इनव्हर्स टाईप असं ट्रान्सड्युसरचे क्लासिफिकेशन आहे. बट दॅट इज द ट्रान्सड्युसर. तर तुम्हाला आता ह्या गोष्टी कुठेही आल्या तर तुमचं इन्स्ट्रुमेंटेशन नाही झालं पण तुम्हाला सेन्सर माहित पाहिजे. हे लक्षात ठेवा. इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे निघाले आपले सब्जेक्ट, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स निघाले, पण तुम्ही म्हटलं सर थायरिस्टरच मला माहित नाही, डायकच मला माहित नाही, SCR माहित नाही, असं होणार नाही. ते तुम्हाला माहित करूनच घ्यावं लागेल, अभ्यास करावाच लागेल. मी जसं नेहमी म्हणतो की बाबा ट्रान्झिस्टरनी ऍम्प्लिफायर बनवला तर दॅट विल बी अप टू 20 एम्पियर. 20 एम्पियर पेक्षा जास्त पाहिजे असेल अप्लिकेशन, रेक्टिफायर किंवा ऍम्प्लिफायर तर मग पॉवर फॅमिली. आणि ऑपॅम्पनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी बनवतो. बट दॅट हॅज इट्स रेंज. सो इट विल बी मेजर अप टू द 150 मिली एम्पियर और मॅक्झिमम 1 एम्पियर. म्हणजे कमी कॉम्पोनंट असेल तर. सो दॅट इज द रिस्ट्रिक्शन. म्हणून तुम्हाला आपण जे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे हे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स माहीतच पाहिजे. समजा तुमच्या बोर्डवर, इलेक्ट्रिक बोर्डवर पॉवर रेग्युलेटर लावलेला आहे आणि दॅट विल बी मेजर, दॅट विल बी चेंज द, दॅट विल कंट्रोल द स्पीड ऑफ फॅन. म्हणजे त्याला काय म्हणतो? स्पीडोमीटर म्हणतो, फॅन रेग्युलेटर म्हणतो, वेगवेगळे नाव आहे त्याचे. पण आतल्या साईडला काय आहे? आतल्या साईडला इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटनी ट्रायकला व्होल्टेज दिलेला आहे. कारण ट्रायक डायरेक्ट ऑटोमॅटिक कंट्रोल करतो फॅनला. ट्रायकचं तेवढं व्होल्टेज आणि करंट दॅट विल बी फ्लो फ्रॉम ट्रायक. पण ट्रायक कशापासून बनलेला आहे? शेवटी दॅट इज द सेमीकंडक्टर डिव्हाइस, लाईक अ ट्रान्झिस्टर. सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे, पण सेमीकंडक्टर डिव्हाइस असून त्याच्यामधून 230 व्होल्ट आणि लार्ज अमाऊंट ऑफ करंट विल बी फ्लो. आणि ते तुम्ही AC अप्लिकेशनला लावता इन प्लेस ऑफ रिले. आणि दिसताना पहा किती छोटं दिसतं, पण आतमध्ये पूर्ण सर्किट आहे. म्हणजे रेक्टिफायर आहे, ब्रिज आहे, डायक आहे, ट्रायक आहे, पोटॅन्शिओमीटर आहे. मग त्या ट्रायकच्या आउटपुटला फॅन लावलेला आहे. सो the output of transducer has to be amplified so that it can be drive the indicator or display system. It can drive the indicator or display. This function is performed by the instrumentation amplifier. Instrumentation amplifier पासून आपण काय करू शकतो की we can डिस्प्ले द सिस्टीम. किती टेम्परेचर मेजर केलं, किती प्रेशर मेजर केलं. वी कॅन रेकॉर्ड डाटा. आपण काय करू शकतो? इन्स्ट्रुमेंटेशन ऍम्प्लिफायर नंतर डाटा रेकॉर्ड करतो. तर व्हेरियस रेकॉर्डर आर देअर. XY रेकॉर्डर, स्ट्रिप चार्ट रेकॉर्डर, प्रिंटर इज द डिजिटल डिव्हाइस. आता XY रेकॉर्डर, स्ट्रिप चार्ट रेकॉर्डर हे तुम्ही पाहिलेले आहे. जसं ECG मेजरमेंट करता, दवाखान्यामध्ये जाता, ECG
मेजर करतात. ECG मेजर करताना वी कॅन यूज द स्ट्रीप चार्ट रेकॉर्ड. तो जो स्ट्रीप आहे तो मुव्हिंग होत राहतो आणि त्याच्यावरती पेन सतत फिरत राहते आणि तुम्हाला त्याच्यावरती आउटपुट भेटते. आउटपुट विल बी गेटिंग लाईक अॅनॉलॉग आउटपुट भेटते. पण त्याचं मिनिंग आहे म्हणजे त्या पेशंटचा श्वास घ्यायचा रेट कसा आहे आणि श्वास सोडायचा रेट कसा आहे. सो वी कॅन मेजर द ब्रिदिंग, अनब्रिदिंग अँड आउट ब्रिदिंग, इन ब्रिदिंग अँड आउट ब्रिदिंग बाय द पर्टिक्युलर वी हॅव टू स्टडी फ्रॉम दॅट ग्राफ. तर त्याला आपण काय म्हणतो, रेकॉर्डिंग म्हणतो. म्हणजे या सिस्टीम पासून रेकॉर्डिंग होते आणि या सिस्टीम पासूनच काय करू शकतो, आपण कंट्रोल करू शकतो. फॅनला ऑन ऑफ करू शकतो, ट्यूबलाईटला ऑन ऑफ करू शकतो, कुठल्याही अप्लिकेशनला ऑन ऑफ करू शकतो. समजा पेट्रोल डिझेल केरोसिन असं त्या पेट्रोल पंपावर अवेलेबल असेल तर तुम्हाला एकाच हॉलमधून तिन्ही आउटपुट भेटायला पाहिजे. तर वी कॅन डिझाईन बाय द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वे, वी कॅन डिझाईन दॅट वॉल. ते कशाने, तर हे अशा टाईपचं सर्किट, इन्स्ट्रुमेंटेशनल ॲम्प्लिफायर सर्किट. म्हणजे आपल्याला सेन्स करावं लागेल, ऑप एम्प ॲम्प्लिफाय करल आणि A to D कन्व्हर्टर ॲनालॉग टू डिजिटल करल. मग डिजिटलनी, जर डिजिटल सिस्टीम असेल तर डिजिटल बनल. मग त्याला आपण आणि त्याला कंट्रोल करणारं सॉफ्टवेअर. तर याला डाटा ॲक्वायझेशन सिस्टीम म्हणतात, एम्बेडेड सिस्टीम म्हणतात, स्काडा सिस्टीम म्हणतात. इट इज अ इन्स्ट्रुमेंटेशन ॲम्प्लिफायर. फीचर ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन ॲम्प्लिफायर, त्याची काही आवश्यकता नाही आपल्याला. आता हे अशा टाईपचं सर्किट आहे, म्हणजे हा ऑपॅम आहे. या ऑपॅमला इथे VCC आणि इथे VE लावलेलंच राहील, तुम्हाला लावावंच लागेल. आता आपण जेव्हा टीचिंग चालू करू तेव्हा लक्षात येईल. तर याला 2 टर्मिनल आहे, एक VA आहे, VA इज कनेक्टेड टू द ग्राउंड, आणि हा जो निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे, इन्व्हर्टिंग टर्मिनलला कॅपॅसिटर लावला आणि Vin लावलेला आहे. त्याला वर्किंग व्होल्टेज याला दिलेला आहे, याच्यापासून आउटपुट भेटलं. तर वी कॅन से दॅट इट इज अ डिफरन्शिएटर. आता आपण डिफरन्शिएटर मध्ये युनिट नंबर 2 मध्ये पाहिलेला आहे, EDC मध्ये इंटिग्रेटर, डिफरन्शिएटर. तर इंटिग्रेटर मध्ये हा कॅपॅसिटर कुठे होता, हा कॅपॅसिटर शंट मध्ये होता. तर हा कॅपॅसिटर कसा लावता येईल, या इथे शंट मध्ये. म्हणजे कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू द ग्राउंड आणि इथे R रेजिस्टन्स, म्हणजे कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू द ग्राउंड. आता इथे डिफरन्शिएटर आहे, तर कॅपॅसिटन्स इज कनेक्टेड इन द सिरीज. मग याचं फंक्शन आहे, हे सगळे फंक्शन तुम्हाला लक्षात येईल, लक्षात घ्यावं लागेल. कॅपॅसिटर म्हटलं तर XC कॉम्पोनंट आहे, इंडक्टर म्हटलं तर XL कॉम्पोनंट आहे. व्हॉट इज द XC अँड XL? XC इज द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, XL इज द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. मग XC काय आहे, XC इज इक्वल टू 1/ωL. XL इज इक्वल टू ωL, XC इज इक्वल टू 1/ωc. तर ओमेगा काय आहे, 2πfc. तर मग याची फ्रिक्वेन्सी काय असते, या फ्रिक्वेन्सी प्रमाणे तुम्ही इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काढू शकता, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काढू शकता. तर मग हे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काढताना इथे आता तुम्ही अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर हा काय करतो, DC ब्लॉक करतो, AC पास करतो. आता इथे जर हा शंटला लावला तर इट इज अ DC ब्लॉक, AC पास. म्हणजे DC ब्लॉक केलं तर आउटपुटला DC भेटलं आणि बायपास झाला AC. इथे काय झालं, DC ब्लॉक केला, AC पास केला. तर हे असं का करते, तर याचा XC जो आहे, दॅट XC इज डिपेंड ऑन द हाऊ मच फ्रिक्वेन्सी इज अप्लाइड, व्हॉट टाईप ऑफ सप्लाय इज अप्लाय. म्हणजे जर DC जर सप्लाय जर वापरला, आपण AC सप्लाय वापरला, DC सप्लाय वापरला, तर त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे. सो that frequency is increases according to the small frequency to large frequency of AC signal. तर फ्रिक्वेन्सी जर वाढत गेली तर XC काय होतो, कमी होतो. XC कमी होतो म्हणजे त्याच्यामधून काय होईल, फ्रिक्वेन्सी पास होईल, म्हणजे AC सिग्नल पास होईल. DC ब्लॉक का होतो, तर DCचं पहा, XC इज इक्वल टू 1/2πfc. तर F काय आहे, 0 आहे. 0 आहे म्हणजे XC इन्फानाइट आहे. XC इन्फानाइट आहे म्हणजे ओपन आहे, म्हणून याच्यामधून DC पास होणार नाही, DC चार्ज पास होणार नाही. म्हणून हा DC काय करतो, ब्लॉक करतो आणि AC पास करतो. म्हणजे AC हॅज हाय फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी विल बी पास, लो फ्रिक्वेन्सी विल बी स्टॉप. त्याला काय म्हणतो आपण, लो फ्रिक्वेन्सी स्टॉप केली, हाय फ्रिक्वेन्सी पास केली. पहा, लो फ्रिक्वेन्सी स्टॉप केली, हाय फ्रिक्वेन्सी पास केली, म्हणजे आउटपुटला काय भेटल, तुम्हाला AC सिग्नल भेटल.
आता हाच जर कॅपॅसिटर इथे लावला तर काय होईल, डीसी विल बी ब्लॉक आणि एसी विल बी पास. तर मग अशा वेळेस काय होईल, तर मग ते लक्षात घ्या. इट इज अ डिफरन्शिएटर अँड दॅट सर्किट इज द इंटिग्रेटर. कॅपॅसिटर जर शंटला लावला तर दॅट इज द इंटिग्रेटर. इंटिग्रेटर म्हणजे लो पास सर्किट, म्हणजे डीसी ला फ्रिक्वेन्सी नाहीये, लो फ्रिक्वेन्सी म्हणजे लो फ्रिक्वेन्सी विल बी पास, दॅट इज अवेलेबल इन द डीसी सिग्नल. आता हे इंटिग्रेटर सर्किट आहे. तर या इंटिग्रेटर सर्किटमध्ये आपण आधीच्या डिफरन्शिएटर सर्किटमध्ये कॅपॅसिटर रेजिस्टन्स असा कनेक्ट केला होता, मग इथे रेजिस्टन्स कॅपॅसिटर केला, मग काही ऑफसेटचा प्रॉब्लेम येतो, मग कॉम्पेन्सेशन करतो, तर कॉम्पेन्सेशन मध्ये पुन्हा याला रेजिस्टन्स लावतो ऑफसेट बॅलन्सिंग करता. ते झालं. मग हे डिफरन्शियल ऍम्प्लिफायर, तर याचं काय करतो आपण, डिफरन्स काढतो. म्हणजे V0 इज इक्वल टू इथे V2 लावलेला आहे, सो इट शुड बी द V1 मायनस V2. म्हणजे म्हणून तुम्हाला सांगितलं की पॉझिटिव्हला काय लावायचं, V1, आणि निगेटिव्ह म्हणजे इन्व्हर्टिंग टर्मिनलला V2. म्हणजे V0 इज इक्वल टू V1 मायनस V2. आता इथे काय होईल, V0 इज इक्वल टू V2 मायनस V1. तर ते कसं होते, काय होते, आपण सगळं प्रूव्ह करू. ते पुढच्या याच्यात लक्षात येईल. याला डिफरन्शियल ऍम्प्लिफायर म्हणतात. डिफरन्शियल ऍम्प्लिफायर याला सबट्रॅक्शन म्हणतात, यालाच कंपॅरिझन म्हणतात. कंपॅरिझन काय करून राहिलो, V1 V2चं कंपॅरिझन करून राहिलो. फक्त V1 V2चं कंपॅरिझन करताना हा इनपुट सिग्नल आहे आणि एक रेफरन्स व्होल्टेज दिलेला आहे. तर रेफरन्स व्होल्टेज आणि याच्यासोबत कंपॅरिझन होते, त्याला कंपॅरेटर म्हणतात. सो आता डिफरन्शियल ऍम्प्लिफायरची डेफिनेशन दिलेली आहे. द सर्किट ऍम्प्लिफायर्स ओनली द डिफरन्स बिटवीन द टू इनपुट इन दिस सर्किट. मग हे तेच सांगितलेलं जाऊ द्या. त्याच्यानंतर समर, तर हा काय करतो, समिंग करतो. समिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्व्हर्टिंग टर्मिनल. म्हणजे V0 काय झाला, V0 इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 आणि मल्टिप्लाइड बाय दॅट RF बाय R1. म्हणजे RF बाय R1 इंटू V, म्हणजे याचं ऍडिशन करतं. म्हणजे समजा हे 2 व्होल्ट आहे, 3 व्होल्ट आहे, 4 व्होल्ट आहे, म्हणजे 4 प्लस 2 6 प्लस 1 7 व्होल्टचा तुम्हाला आउटपुट भेटेल. समिंग करतं, यालाच ॲव्हरेजिंग करतं, हे स्केलिंग करतं. असं आपण थोडं सर्व पूर्ण सिलेबस अजून डिस्कस करू. आणि आपला पेन न चालल्यामुळं, नाही तर आपल्याला व्होल्टेज डिवायडर, KVL, KCL, सुपरपोजिशन, थेव्हिनियन्स, मग इथे कसा वापरल्या जातं, आता ह्या गोष्टी याच्यामध्ये लक्षात येतात. आता कसं आहे की आता हे सर्किट आहे, तर या सर्किटमध्ये या पॉइंटला व्होल्टेज काय येतं. सो व्हॉट शुड बी द व्होल्टेज ॲट धिस पॉइंट. म्हणजे हा करंट फ्लो होऊन राहिला I इन, आणि हा करंट फ्लो होऊन राहिला IC. हा IC म्हणजे I1 इज इक्वल टू IC. तर I1 काय आहे R, IC काय आहे मायनस J⍵. मग याच्या इथे काय, इथे त्याचं इक्वेशन करून व्हॉट शुड बी द आउटपुट, मग ते आपण त्याच्यावरून काढतो. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला सर्व लक्षात आल्या पाहिजे. म्हणजे सिरीजमध्ये रेजिस्टन्स आहे, कॅपॅसिटर आहे, इंडक्टर आहे, आणि KVL जर वापरला तर कसा अप्लाय करता मग तुम्ही, ह्या गोष्टीचं सर्वांना नॉलेज पाहिजे. कंपॅरेटर म्हणजे इथून व्होल्टेज दिलेला आहे V1 आणि V इन दिलेला आहे, आणि हे रेफरन्स व्होल्टेज, याचं कंपॅरिझन करतो. स्मिथ ट्रिगर म्हणजे तुम्हाला आउटपुटला काय भेटते, रेक्टँग्युलर आउटपुट वेव्हफॉर्म, रेक्टँग्युलर वेव्हफॉर्म भेटते. अँड दॅट शुड बी सेम इन द टायमर ऑल्सो. टायमर सर्किटला सुद्धा त्याला स्मिथ ट्रिगर तेच म्हणतो. स्क्वेअर वेव्ह जनरेटर, या सर्किटनी काय जनरेट करतो आपण, स्क्वेअर वेव्ह. म्हणजे हे सिंपल सर्किट आहे नॉन इन्व्हर्टिंग मोडमध्ये. म्हणजे तुम्हाला नॉन इन्व्हर्टिंग वापरलं, इनपुट जर सायनोसायडल दिलं, तर तुम्हाला हे आउटपुटला काय भेटला, रेक्टँग्युलर वेव्हफॉर्म. आता हा कसा भेटतो, काय भेटतो, आपण याच्यावरती डिस्कस करू. स्क्वेअर वेव्ह जनरेटर, सो आउटपुट शुड बी द स्क्वेअर वेव्ह ऑफ 0 फेज शिफ्ट. म्हणजे पॉझिटिव्ह स्केल पॉझिटिव्हलाच भेटते. नाहीतर हा जर निगेटिव्हला जर लावलं तर आउटपुट काय भेटल, तुमचं पहिलं पॉझिटिव्ह जे आहे ना, ते आउट ऑफ फेज भेटल, किती 180 डिग्री. तर हे त्याचा डिफरन्स वगैरे कसा येतो ते पाहतो. आणि आता याच्यानंतर आपण मल्टी व्हायब्रेटर पाहतो. मल्टी व्हायब्रेटर इज अ नॉन लिनियर अप्लिकेशन ऑफ ऑप एम्प. आतापर्यंत लिनियर अप्लिकेशन ज्याच्यामध्ये कॅपॅसिटर रेजिस्टन्स आहे, ऑल दीज आर द लिनियर अप्लिकेशन.
आणि नंतर आता हे मल्टी व्हायब्रेटर पाहून राहिलो, तर मल्टी व्हायब्रेटर नॉन लिनियर अप्लिकेशन आहे. सो वी हॅव टू generate the, so because with the help of multi vibrator, it is a timer, it is nothing but the timer, but timer IC is available, 555 timer IC available आहे, परंतु ही ऑपॅम्प नी आपण अप्लिकेशन बनवलेलं आहे. विथ द हेल्प ऑफ ऑपॅम्प वी कॅन डिझाईन द अस्टेबल आणि मोनोस्टेबल, 3 टाईपचे मल्टी व्हायब्रेटर आहे. अस्टेबल, मोनोस्टेबल, बायस्टेबल. अस्टेबल मल्टी व्हायब्रेटर म्हणजे अस्टेबल टायमर, मोनोस्टेबल मल्टी व्हायब्रेटर आणि बायस्टेबल मल्टी व्हायब्रेटर. तर अस्टेबल मध्ये काय होते, तुम्हाला कंटिन्युअसली ऑन ऑफ पल्स मिळते आणि क्लॉक पल्स द्यायची आवश्यकता नाहीये. कंटिन्युअस ऑन ऑफ पल्स विल बी देअर अँड इट विल बी युजफुल फॉर द रिंगिंग or on off application that should be used. Smith trigger, on off pulse should be getting, and nature should be the rectangular. आता मोनोस्टेबल मध्ये काय होते की एकच स्टेबल स्टेट आहे. जेव्हा तुम्ही क्लॉक पल्स देता तर ती स्टेबल स्टेट ऍक्टिव्ह होते आणि मग ती स्टेबल स्टेट लाईफ लॉंग राहते जोपर्यंत तुम्ही क्लॉक पल्स देणार नाही. So when we have to provide the clock pulse to the input side, output should be the change. Again we are getting that stable state. Bistable मध्ये सुद्धा clock pulse द्यावं लागते. Bistable मध्ये the both state are the stable state. Stable state म्हणजे तुम्हाला आउटपुट तुमच्या क्लॉक प्रमाणे चेंज होईल आणि ती स्टेबल मोड मध्ये राहील. तर that is depend on the clock pulse. So we are using the monostable and astable multivibrator. हा monostable multivibrator आहे which generate a single pulse. आपण काय करतो monostable multivibrator मधून सिंगल पल्स, तर हे ऑपॅम्प बेस पाहिलेला आहे. आणि नंतर तुम्ही युनिट नंबर 4 मध्ये टायमर डिस्कस करता आणि वी हॅव टू जनरेट द sawtooth, square wave, sawtooth, sinusoidal pulse by this multivibrator. The monostable multivibrator generate a single pulse. Astable multivibrator is a free running oscillator having two quasi-stable state. म्हणजे दोन्ही स्टेबल स्टेट आहे ऑन ऑफ, म्हणून त्याला क्वायसी म्हणतात, एक दुसऱ्याच्या ऑपोजिट आहे. thus there is a oscillation between these two state. याच्यामध्ये ऑसिलेशन म्हणून आपण काय म्हणतो ऑसिलेटर म्हणजे फ्रिक्वेन्सी डेव्हलप होते. वी आर गेटिंग द ऑसिलेशन व्हेन वी आर गेटिंग द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ऑफ आउटपुट सिग्नल अँड वी कॅन से दॅट इज द ऑसिलेशन. म्हणजे एसी सिग्नल, एसी आउटपुट म्हणतो आपण. thus there is a oscillation between these two state and no external signal are required. म्हणजे एक्सटर्नल क्लॉक पल्सची आवश्यकता नाही आहे. हा फ्री रनिंग ऑसिलेटर आहे. अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर, अजून बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर आहे. बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर इज अ वन दॅट मेंटेन अ गिव्हन आउटपुट व्होल्टेज लेवल अनलेस अँड एक्सटर्नल ट्रिगर इज अप्लाइड. जोपर्यंत एक्सटर्नल ट्रिगर अप्लाय करत नाही तोपर्यंत तुम्हाला आउटपुट भेटणार नाही. अप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल ट्रिगर सिग्नल कॉजेस अ चेंज ऑफ स्टेट. स्टेट चेंज होते, स्टेबलची अनस्टेबल, अनस्टेबलची स्टेबल मोड होते. आणि अँड दिस आउटपुट लेवल इज मेंटेन द आयडेंटिफिकली until the second trigger is applied. Thus it required 2 external trigger before it returned to its initial state. म्हणजे पहिली स्टेज दिली तर स्टेबल स्टेजला, अनस्टेबलला सेकंड, आणि पुन्हा मग ती पहिल्या पोझिशनला येईल. अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर याचं हे ऑपॅम्पचं सर्किट आहे. अस्टेबल म्हणजे व्ही सॅट आणि व्ही मायनस सॅट, आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये अप्पर ट्रान्झॅक्शन, अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज, लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज. तर हा अप्पर थ्रेशोल्ड, लोअर थ्रेशोल्ड कुठून येतो, आणि याच्यानंतर कॅपॅसिटर वर्क झाल्यानंतर तुम्हाला हा रिलॅक्सेशन ऑसिलेटर युजीटी मध्ये जे पाहिला आहे ना आपण ईडीसी मध्ये, तर युजीटी मध्ये जे आपल्याला आउटपुट भेटतं, वी हॅव गेटिंग द रिलॅक्सेशन ऑसिलेटर. म्हणजे याच्यामध्ये पहा काय केलेलं आहे की तुम्हाला आउटपुट टायमर, इट इज अस्टेबल टायमर, वी कॅन यूज ॲज अ टायमर अँड वी कॅन यूज ॲज अ सॉटूथ वेव्हफॉर्म. याच्यापासून आपल्याला सॉटूथ वेव्हफॉर्म म्हणजे पहिली स्टेज, दुसरी स्टेज, पुन्हा पहिली स्टेज, दुसरी स्टेज,
पुन्हा पहिली स्टेज, दुसरी स्टेज, म्हणजे तुम्हाला T1 T2 या टाईपनी भेटते आणि ह्या पहिली स्टेज. तर याच्यापासून हा R1 R2 व्होल्टेज डिवायडर आहे. आता पहा इथे व्होल्टेज डिवायडरचं काम पडते. पेन चालू नसल्यामुळं समजून सांगू शकत नाही. आता इथे काय आउटपुट येईल असं जर मी तुम्हाला विचारलं तर प्रत्येकाला माहित पाहिजे. तर हे आउटपुट काय राहील, याचं आउटपुट. समजा इनपुटला काय आहे व्हीओ, आउटपुट याला इनपुट आहे आणि सेकंड इज कनेक्टेड टू द ग्राउंड. म्हणजे जर पोटेन्शियल डिवायडर म्हटलं तर सिंपल पोटेन्शियल डिवायडर त्या टाईपनंच काढता येईल असं नाहीये. मी जे समजून सांगत होतो, हा पेन नाही चालत रे, त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे काय. सो व्हॉट शुड बी द आउटपुट, म्हणजे पहा व्ही आउटपुट या ऑपॅम्पचा आहे, पण दॅट इज गिवन टू द इनपुट ऑफ द व्होल्टेज डिवायडर. मग आउटपुट काय येईल? सो इट शुड बी द VUT बॉय ऑर VLT. तर याला पहा V3, समजा हे V3 असेल म्हणजे याचं इनपुट असेल, याचं आउटपुट, या व्होल्टेज डिवायडरचं आउटपुट पण याचं इनपुट, आणि याचं आउटपुट तर या सर्किटला इनपुट. पहा असं कन्फ्युजन नाही होऊ द्यायचं, कन्फ्युजन काहीच नाही आहे. तर व्हॉट शुड बी द आउटपुट, आउटपुट पहा काय येईल, कारण V3 काय आहे, या सर्किट, हे सर्किट याला काय म्हणतात व्होल्टेज डिवायडर. V3 इज इक्वल टू RT डिवायडेड बाय R1 प्लस R2 मल्टिप्लाइड बाय Vin. तर Vin काय V0, म्हणजे तेवढं व्होल्टेज इथे येईल. आणि ते व्होल्टेज इथे आल्यानंतर हा काय होईल, याला आउटपुट देईल आणि आउटपुट दिल्यावर कॅपॅसिटर काय होईल, चार्ज होईल बाय दॅट थ्रेशोल्ड. तर थ्रेशोल्ड व्होल्टेज कसं वगैरे अप्लाय होते ते ऑफसेट नल, ऑफसेट बॅलन्सिंग वगैरे ते समजून सांगाल, त्याच्यानंतर लक्षात येईल. अस्टेबल मल्टीवाय हे पहा इथे दिलेलंच आहे बा. VUT इज इक्वल टू, VUT म्हणजे अप्पर थ्रेशोल्ड, लोअर थ्रेशोल्ड आहे इथे दिले. व्ही अप्पर थ्रेशोल्ड, VL लोअर थ्रेशोल्ड, असे सगळे कॅल्क्युलेशन बनतात. म्हणजे अप्पर थ्रेशोल्ड काय राहील, व्ही सॅट म्हणजे आउटपुट, R2 बाय R1 प्लस R2. LT काय होईल, मायनस येतं LTच्या वेळेस, लोअर थ्रेशोल्ड माइनस V सॅट R2 बाय R1 प्लस. सर दूसरे लेक्चर की लिंक आ गई सर. हेलो सर दूसरे लेक्चर की लिंक आ गई बोलो. अच्छा, सॉरी मेरा ध्यान ही नहीं. सो ओके, तो in next lecture we have to complete this PPT and after that we have to start our syllabus. Okay, I have stopped here.